ओके. तर आजच्या सेशनमध्ये आपण जे बघणार आहे, मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये कोणाला काही डाऊट आहे का? सरिता मॅम, वीणा मॅम, मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाही. वीणा मॅम, तुम्हाला काय डाऊट आहे मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये? नाही सर, नाही सर, जरा जरा प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस की केली की होऊन होऊन जाईल. जाईल. काय काय असेल तर असेल मी तर मी व्हॉट्सअपला WhatsAppला टाकते सर टाकते नोट्स. सर. मूव्हिंग ॲव्हरेजवरती तुम्हाला जे पहिल्यांदा मी प्रॅक्टिस करण्यासाठी सांगितली आहे ना, ती फक्त बेसिकली यासाठीच आहे की बाय आणि सेल कुठं करायचं हे नेमकं समजत नाही तुम्हाला नवीन मार्केटमध्ये असताना. हो. म्हणून त्या मूव्हिंग ॲव्हरेजचे सिग्नल यूज करून तुम्ही बाय कुठं करायचं आणि सेल कुठं करायचं हे फक्त प्रॅक्टिससाठी आपण बघू शकतो. त्याला टेक्निकल अनालिसिसमध्ये पुढं कसं कसं यूज करायचं ते हळूहळू तुम्ही प्रॅक्टिसने शिकून जातात. पण हँड होल्डिंग असणं, प्रॅक्टिस असणं इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये कंटिन्यू. तर बट आज सर मूव्हिंग मुव्हिंग ॲव्हरेज ॲव्हरेज बरोबर बरोबर आपण आपण EMA पण EMI लावू पण लावू शकतो. शकतो. दोन्ही दोन्ही एकदम एकदम लावतात. लावतात. मॅम, मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच EMA ना? दोन प्रकारचे मूव्हिंग ॲव्हरेज मी तुम्हाला समजून सांगितले होते. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल हां, मूव्हिंग हो, ॲव्हरेज. हो. मग दोन मग दोन सोबत सोबत लावतात. लावतात सिंपल सिंपल मूव्हिंग मुव्हिंग ॲव्हरेज. ॲव्हरेज. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज मोस्टली यूज करू नका, कारण सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज हा इन्व्हेस्टमेंटसाठी यूज करतात. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज हा लाँग टर्मसाठी यूज करतात. जर तुम्हाला लाँग टर्मसाठी काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, म्हणजे 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळासाठी जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर मग सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज यूज करतात. तर इंट्राडेमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज लावण्याची गरज नाही काही. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिससोबत इन्व्हॉल्व करू शकता अजून चांगला. तर आता आपल्याला काम एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजवरती करायचं आहे, EMA वरती. जर तुम्हाला नाही जमलं ना मॅम लावायला, सरिता मॅम, तर मला तुम्ही नक्की सांगा. आज दुपारी वीणा मॅडमला पण थोडासा डाऊट होता, मग आम्ही ऑनलाईन येऊन त्यांना आम्ही पटकन लावून दिलं आणि स्क्रीन शेअर करून आम्ही बघत होतो. तर तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही पण सांगा. लाईव्ह मार्केट चालू असताना 9:15 ते 3:30 मध्ये आपण तुमच्यासाठी पण सेटअप करून देईल मी लगेच त्याचं. चालेल. ओके. म्हणजे थांबू नका. काही समजलं नाही किंवा काही डाऊट प्रॉब्लेम येतोय ना, तर त्यावेळेस पटकन विचारून घ्या. म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही येणार अजून मस्त समजताना. सर सर त्याआधी त्याआधी लास्ट लास्ट लेक्चर लेक्चर होईल का? होईल का? लास्ट लेक्चर लास्ट लेक्चर रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग का? आहे का? सगळे लेक्चर रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. मी दुपारी थोड्या वेळापूर्वी लावलं पण होतं अपलोडिंगला YouTubeवरती लास्ट लेक्चर. तर ते अपलोड झालं की थोडीशी फाईल मोठी आहे, 2-2.5 जीबीची फाईल आहे. तर ती फाईल अपलोड झाली की मग मी शेअर करतो. तुम्हाला आणि वीणा मॅडमांना दोघांना शेअर करायचं आहे. हो, हो. दोघांना शेअर चालेल. करायचं तुम्हाला. नक्की सर. नक्की सर. येस. ओके, स्टार्ट करू. हो हो, सर. हो हो. सर. मॉड्यूल 2 जो आपला सुरू झालेला आहे लास्ट लेक्चर पासून, जिथे आपण मूव्हिंग ॲव्हरेज शिकलो, तो आपला मॉड्यूल 2 सुरू झालेला आहे. 11 मॉड्यूल टोटल आपल्याला बघायचे, त्यातला मॉड्यूल 2 आपण बघितलाय. सुरू केलेलं आहे लास्ट सेशनमध्ये. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मूव्हिंग ॲव्हरेज बघितले. मूव्हिंग ॲव्हरेज डिटेलमध्ये मी सगळ्यांना समजून सांगितले. काय डाऊट असेल तर सगळ्यांनी मला विचारा त्यावरती. आता आपल्याला बघायचे पहिल्यांदा मार्केटचा ट्रेंड काय असतो. मार्केटमध्ये 2 टाईपचे ट्रेंड असतात, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. अप ट्रेंड मीन्स मार्केट प्रिव्हियस प्राइसच्या वरती जाऊन क्लोज करतं. दररोज प्रिव्हियस प्राइसच्या वर जाऊन क्लोज करतं. प्रिव्हियस प्राइसच्या वर जाऊन क्लोज करतं. हायर हाय, हायर हाय, हायर हाय बनवत गेलं मार्केट. म्हणजे नवीन नवीन प्राइस वरच्या लेवलला बनवत गेलं मार्केट कंटिन्यू, की आपण म्हणतो की मार्केट तेजीमध्ये आहे. मार्केट वर चाललेलं आहे. मार्केट वरती जात आहे. आणि डाऊन ट्रेंड, दुसरा ट्रेंड डाऊन ट्रेंड. त्याच्यामध्ये मार्केट खाली खाली येतं. इथे बघा, आय एम सॉरी, इथे मी थोडंसं इलिस्ट्रेशन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जस्ट अ सेकंड, मी ब्रश चालू करतोय माझा. मार्केटनी नवीन नवीन हायर हाय लावायचा प्रयत्न केला, प्राइस वर जातीये कंटिन्यू असं वाटलं आपल्याला दिवसेंदिवस, तर म्हणायचं मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. आणि दुसऱ्या स्लाइड मध्ये मार्केटने, जस्ट अ सेकंड, हॅलो, हा नमस्कार नमस्कार, बोला. अहो, माझा लेक्चर चालू झालाय आता जस्ट 5 मिनिटापूर्वी. आता 9 पर्यंत सुरू फ्री होईल मी. शनिवार रविवार.
अच्छा, तुम्ही कुठं आहे तिकडे का तिकडेच गेलेत परत? अच्छा, आणि राहताय कुठं? काळेवाडीला? ठीक आहे. अच्छा, मी आता नेमकं माझा क्लास सुरू झालेला आहे 6:30ला, त्या नाहीतर भेटलो असतो यार. हो चालतंय. हो हो, चलो बाय. आय एम सॉरी. दुसरा जो ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस खाली खाली जात राहते, त्याला आपण म्हणणार डाऊन ट्रेंड. बिअरिश मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा मार्केट मंदीमध्ये असतं तेव्हा डाऊन ट्रेंड चालू असतो, आणि जेव्हा मार्केट तेजीमध्ये असतं तेव्हा अप ट्रेंड चालू असतो. ओके, दोनच टाईपचा ट्रेंड असतो. आणि तिसरा, त्याला ट्रेंड नाही म्हणता येणार, पण तिसरी सिच्युएशन अशी असते जेव्हा प्राइस वर पण जात नाहीये, प्राइस खाली पण येत नाहीये, प्राइस एकाच बॉक्समध्ये फिरत राहते. मी तुम्हाला थोडंसं चार्टवरती आलं एकदा समजून सांगायचा प्रयत्न करतो. आपण इथे आता जर बघितलं, बॉटम प्राइस ही आहे, इथून दुसरी एक प्राइस त्याच्यावरती तयार झालेली आहे, त्याच्या पुढची प्राइस इथे तयार झाली आहे, त्याच्या पुढची प्राइस इथे, त्याच्या पुढची प्राइस इथे, प्राइस वरती, प्राइस वरती, प्राइस वरती, प्राइस वरती. प्राइसने कायम दिवस जेव्हा बंद होत होता त्या एका दिवसामध्ये प्रत्येक नवीन नवीन दिवसाची नवीन नवीन कॅन्डल वरती तयार होत गेली, प्राइस वर घेत गेली पूर्ण. ओके, तर ह्याला काय म्हणलं जातं? हा ट्रेंड आहे त्याचा, ही प्राइस चालण्याचा ट्रेंड आहे. हा जो बॉक्स आहे, हा जो एक इनडायरेक्टली बॉक्स तयार होतो, या बॉक्सला म्हणलं जातं ट्रेंड. हा आहे तुमचा अप ट्रेंड. ओके, सेम कंडिशन मध्ये इथून बघा प्राइस खाली जायला सुरुवात झाली आहे, म्हणजे नवीन नवीन डाऊन ट्रेंड, नवीन नवीन प्राइस खालच्या साईडला त्यांनी लावल्यात, बरोबर. याला म्हणणार आपण डाऊन ट्रेंड. हा डाऊन ट्रेंड झाला. ओके, दोनच टाईपचे ट्रेंड आहेत. तिसऱ्या टाईपचा ट्रेंड मी सांगता सांगता राहिलं परत एकदा, आय एम सॉरी. तिसऱ्या टाईपच्या ट्रेंडमध्ये मार्केट कुठंच जात नाही, वर पण जात नाही, खाली पण जात नाही. मी एक्झॅक्टली तुम्हाला चार्टवर दाखवायचा प्रयत्न करतो एकदा ते. इथे झाले बघा, बरोबर. इथे ना मार्केट वरून खाली आला खरा, पण थांबला इथेच, ना वर जाते ना खाली जाते. तर या 24 जानेवारी पासून ते, एकच मिनिट, 24 जानेवारी पासून ते 15 फेब्रुवारी पर्यंत हा स्टॉक कुठेच जात नव्हता, एकाच प्राइस रेंजमध्ये खेळत होता कंटिन्यू, 100-150 रुपयामध्ये.
तर त्याला म्हणणार साईडवेज मार्केट किंवा नॉन ट्रेंड. साईडवेज मार्केट म्हणतात त्याला. प्राइस वर जाते परत खाली येते, वर जाते परत खाली येते, वर जाते परत खाली येते, वर जाते वर जाते पुन्हा खाली, वर गेली पुन्हा खाली, वर गेली, एकदा बॉक्समधून ब्रेकआउट दिला परत बॉक्सच्या आतमध्ये आली. तर हा जो पॅटर्न बनलेला आहे एवढा या सेक्शनमध्ये, याला म्हणतात साईडवेज मार्केट. कुठल्या साईडला मार्केट मूव्ह नाही करत आहेत, एका बॉक्समध्ये एका दोन साईडमध्ये लॉक होऊन बसलेले आहे. त्या दोनच साईडमध्ये फक्त त्याच्यात बाहेर जाण्यासाठी त्याला चान्स मिळत नाही, त्याच प्राइस रेंजमध्ये तो अडकतोय कंटिन्यू. आणि असं होतं 60% टाइम मार्केट साईडवेज मध्ये असतं. मार्केट ना वर जाते ना खाली जाते. जर मायक्रो लेवलला तुम्ही अनालिसिस केला, मायक्रो लेवलला जर बघितलं, म्हणजे एका मिनिटाची जर कॅन्डल आपण चेक केली तर प्रत्येक मिनिटाला मार्केट मूव्ह नसतं होत. 60% टाइम मार्केट एका पर्टिक्युलर गॅपमध्ये एका पर्टिक्युलर ठिकाणी कॅप्चर होऊन बसलेलं असतं, साईडवेज मध्ये अडकलेलं असतं, आणि मूव्ह थोड्या वेळासाठी येते आणि परत जाते. म्हणजे 20% पकडू साईडवेज, 20% अप मूव्ह, 20% डाऊन मूव्ह आणि 60% साईडवेज मार्केट. कारण कंपन्यांचे नियम तर काही रोज नाही बदलत ना, रोज तेजी मंदी नाही होऊ शकत, त्याच्यामुळे काहीतरी मार्केट साईडवेज अडकलेलं तुम्हाला मिळणार. आता ह्याची पुढची आपल्याला गोष्ट बघायची आहे ती आहे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. सपोर्ट आणि रेझिस्टन्स ह्या स्ट्रॅटेजीवरती मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवले जातात, सगळ्यात जास्त पैसे घालवले पण जातात. सपोर्ट मीन्स जिथून प्राइस खालून वरती येते आणि एका पर्टिक्युलर पॉइंट वरती अडकतीये सारखी सारखी, एका पर्टिक्युलर प्राइस वरती सारखी सारखी प्राइस अडकतीये. मी चार्ट वरती एकदा समजवण्याचा प्रयत्न करतो. एका पर्टिक्युलर लेवल वरती प्राइस येते ही, हा गेस करा, हा सब रेजिस्टन्स लेवल आहे. प्राइस ज्या ओके, सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये सपोर्ट पहिल्यांदा कशाला म्हणतात हे पहिल्यांदा मी सांगतो. प्राइस जिथे टच होऊन सारखी सारखी बाउन्स घेण्याचा प्रयत्न करते, प्राइस थांबली आहे. फॉर एक्झाम्पल रिलायन्सचा शेअर 2500 लेवलवरती थांबलाय, 2500 लेवलच्या खाली तुटत नाहीये, 2500 लेवलवरून सारखं सारखं त्याच्यामध्ये बाईंग येते आणि तो 2500 लेवलवरून सारखा सारखा वारंवार वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. तर ते 2500 जी लेवल असणार आहे ना, त्या लेवलला आपण म्हणणार सपोर्ट लेवल. सपोर्ट लेवल त्याला म्हणणार, कारण 2500 अशी एक प्राइसिंग लेवल बनलेली असेल की ज्या प्राइसिंग वरती सारखं सारखं बाईंग येत आहे. ओके, परवा दिवशी मी जे मुव्हिंग ॲव्हरेज सांगितले त्या मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये फक्त मला एक सांगायची गोष्ट राहिली. मुव्हिंग ॲव्हरेज इम्पॉर्टंट का सगळ्यात जास्त होतात? मोस्टली एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज इम्पॉर्टंट का होतात? जेव्हा इन्स्टिट्यूशन्स बाईंग करत असतं, इन्स्टिट्यूशन बाईंग करत असतं मीन्स ज्या वेळेस म्युच्युअल फंड्स किंवा भारताच्या बाहेरच्या मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट फंड ज्या FII, DII जेव्हा बाईंग सेलिंग करत असतात, त्यावेळेस पर्टिक्युलर समजू आपण कुठल्या कंपनीला जर भारतामध्ये काय बाईंग करायचं आहे, भारतामध्ये कुठल्या स्टॉक्समध्ये बाईंग करायचं आहे, तर आपण उदाहरण घेऊ की दुबईमध्ये एखादा इन्व्हेस्टर आहे, दुबईतल्या एखाद्या इन्व्हेस्टरला 3000 करोड रुपयाचं बाईंग करायचं आहे रिलायन्सच्या स्टॉकमध्ये. तर तो पर्टिक्युलर एखाद्या ब्रोकरकडे जाणार, त्या ब्रोकरकडे जाऊन तो काय सांगणार की मला रिलायन्सचा स्टॉक एवढ्या दिवसांमध्ये खरेदी करून पाहिजे. एका दिवसात तर तो 3000 करोडचे शेअर्स खरेदी करू शकत नाही, कारण तेवढी लिक्विडिटी किंवा तेवढे शेअर्स कोणी विकायला तयार नसेल फक्त एका स्टॉकमध्ये. पूर्ण मार्केटमध्ये म्हणलं तर लाखो करोड रुपयाचे शेअर्स असतील, पण एका पर्टिक्युलर स्टॉकमध्ये नाही मिळू शकत. म्हणून तो जेव्हा कोणाला समोर ऑर्डर देतो ब्रोकरला, तेव्हा तो ऑर्डर देतो की मला 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज वरती खरेदी करून पाहिजे, मला 100 EMA ॲव्हरेज वरती खरेदी करून पाहिजे, मला 9 EMA वरती खरेदी करून पाहिजे. म्हणजे त्या 9 EMA ला जी पण प्राइस चालू असेल त्या प्राइस वरती मार्केट काय, तो स्टॉक काय मिळेल तिथून टच करून परत वरती जाईल. ओके, आता आज जर वीणा मॅडम जर तुम्ही आज बघितला तर आजचा जो तुम्हाला मी ट्रेड सांगितला होता ICICI बँक, हो त्याने सर. एका ठिकाणी ब्रेकआउट दिला पण तिथून
तो 9 EMAचा सपोर्ट घेऊन सारखा खाली पडत होता. 9 EMAला टच करून खाली येत होता. 9 EMAला टच करून खाली येत होता. म्हणजे ज्यांनी कुणी ऑर्डर लावल्या असतील आता भारताच्या बाहेरच्या मार्केटमधून किंवा मोठ्या इन्स्टिट्यूशन प्लेयरने जे ऑर्डर लावले असतील त्या अशा लावल्या असतील की आम्हाला आमच्याकडे जे शेअर्स आहेत ICICI बँकेचे त्या 9 EMAच्या प्राइस वरती विक्री करून द्या. त्या EMAचे व्हॅल्यू किंवा त्या EMAचा इम्पॉर्टन्स ह्याच्यामुळेच वाढतो. EMAला किंवा SMAला पण मोस्टली सगळ्यात जास्त पण EMAला यूज करतात. EMAला लार्ज क्वांटिटीमध्ये काम करणारे जे प्लेयर्स असतात, जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात, अरबो करोडो रुपयांमध्ये काम करणारे, ते त्या प्राइसिंग वरती खरेदी करतात. EMAची जी काय प्राइस चालू असेल, EMAची जी काय प्राइस चालू असते त्या प्राइस वरती ते खरेदी करण्याचा त्यांचे ऑर्डर्स लागलेले असतात. म्हणून त्या EMAला टच केला की वरती जातं किंवा क्रॉसओव्हर झाला की वर जायला सुरुवात करते. या सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामधून बनलेल्या आहेत. तर मी सांगत होतो तुम्हाला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स. सपोर्टच्या केसमध्ये एक लेवल आहे 2500 लेवल आहे, गेस करा. रिलायन्सच्या स्टॉकमध्ये प्राइस वरून खाली येते आणि सारखी याच लेवलला बाउन्स करते. ही लेवल तोडून प्राइस खाली जात नाहीये. तर आपण ह्या लेवलला काय म्हणणार? सपोर्ट लेवल. या लेवलवरून मार्केट सारखं वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. आणि आता रेजिस्टन्स लेवल. जर रेजिस्टन्स लेवलला जर सपोर्ट लेवल तोडून मार्केट खाली गेला, सपोर्ट लेवल तोडून रिलायन्सचा शेअर जर खाली गेला, ओके, आणि आता खालून तो वर परत जाण्याचा प्रयत्न करतोय, तर 2500 ह्या प्राइस रेंजवरती ह्या प्राइसिंग वरती त्याला वरती जाण्यासाठी प्रॉब्लेम येईल. तो वर जाऊ शकणार नाही. ही 2500 लेवल त्यावेळेस असेल आणि तो वर गेला की परत खाली येतोय, वर गेला की परत खाली येतोय, वर गेला की परत खाली येतोय. म्हणजे 2500 लेवलवरती कुणीतरी सेल करायला बसलंय. तर जेव्हा वरून खाली यायचा प्रयत्न होईल तेव्हा तो रेजिस्टन्स असेल आणि खालून वर जाण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस तो सपोर्ट असेल. कन्सेप्ट इझी आहे, जास्त अवघड नाहीये. समजली आहे का? मी चार्टवर दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथेच बघा आता ही एक लाईन मला भेटतीये. काय लाईन आहे प्राइसची? 2564. रिलायन्सचा शेअर आहे हा. एकदा वरती गेला, टच झाला, इथे टच झाला, परत खाली आलाय. झूम करतोय मी, थोडंसं दिसत नसेल तर कोणाला. एकदा टच करून परत खाली गेला, दुसऱ्यांदा टच केला परत खाली, तिसऱ्यांदा टच केला परत खाली, चौथ्यांदा टच केला परत खाली. म्हणजे काय होत आहे, ह्या प्राइस रेंजवरती कुणीतरी त्यांच्याकडचे स्टॉक्स विकतंय, कुणीतरी सप्लाय देत आहे, कोणाकडे तरी स्टॉक्स आहेत, तो स्टॉक्स त्याचा विकतोय. म्हणून ह्या लाईनला, ही जी काही लाईन असेल, जी काही प्राइस रेंज असेल, त्याला तुम्ही म्हणणार रेजिस्टन्स लेवल. ओके, ह्याला म्हणणार रेजिस्टन्स लेवल. तिथे जाऊन आडसर तयार होतं, तो रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला आपण आडसराला इंग्लिशमध्ये म्हणतो रेजिस्टन्स. रेजिस्टन्स वरून सारखी प्राइस खाली जाण्याचा प्रयत्न करते. दुसरा झाला, हा झाला रेजिस्टन्स. आता बघायचं आपल्याला सपोर्ट. म्हणजे जिथून प्राइस वर जाण्याचा प्रयत्न करेल. सापडली. ही लेवल बघा. एकदा वरून खाली आला, सपोर्ट घेतो इथे, ह्याला खाली तोडून जात नाही येतो. या लेवलला सारखं खाली तोडत नाहीये.
या लेवलला टच करून परत वर जाण्याचा प्रयत्न करतो, या लेवलला टच करतो, वर जाण्याचा प्रयत्न करतो, लेवल टच परत वरती, फायनल एकदा लेवल टच करायला आला आणि सरळ वरती निघून गेला तिथून पुढे. लेवल काय होती 2373. या लेवलला आपण काय म्हणणार, सपोर्ट लेवल. या लेवलवरती येऊन सारखं सारखं बाईंग होत होतं म्हणून ही झाली सपोर्ट लेवल. ओके, सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? मी थोडंसं पुढे ॲडव्हान्स शिकवायला सुरुवात करतो आता. काय डाऊट आहे? एनी डाऊट्स? कोणाला डाऊट असेल तर अनम्यूट करून प्लीज विचारा किंवा मेसेज बॉक्समध्ये मेसेज टाका की काय डाऊट आहे. ओके, सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एकाच कॉइनच्या दोन बाजू आहेत. कसं समजवतोय? तर याच केसमध्ये पहिल्यांदा प्राइस इथे वर जाण्याला प्रॉब्लेम देत होता, इथे थांबलाय बघा 2 वेळा, इथे थांबून परत खाली आलेला आहे एकदा. तेव्हा ही प्राइस रेंज जी होती, ही प्राइस रेंज या स्टॉकसाठी सपोर्ट लेवल होती. ओके, सपोर्ट लेवल होती. दिवसाचा गॅप आहे, इथे तारीख चेंज झाली आहे, 6 तारीख नवीन दिवस आलेला आहे बघा खाली. दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालेला आहे आणि वरती जाऊन थांबलाय. ओके, खाली गॅप फिल करायला मार्केट येतं. कॅन्डलस्टिक मध्ये आपण शिकलो, टासोस्की कॅन्डल्स मध्ये काय शिकलो आपण, टासोस्की गॅप्स कॅन्डल मध्ये काय शिकलो की जर मार्केट गॅप अप झालं किंवा दोन कॅन्डल मध्ये जर गॅप राहिला तर तो गॅप फिल करायला खाली येतो. 2 कॅन्डल मध्ये गॅप राहिला तर तो गॅप फिल करायला खाली येतो. ओके, तर इथून वर चालला होता, हा पहिला त्याचा रेजिस्टन्स होता, इथे सारखा सारखा तो खाली येत होता. ओके, इथून एकदा वर गेला, थांबला, आता गॅप फिल करण्यासाठी त्याला खाली यायचं होतं. ओके, हा त्याचा गॅप आहे, हा गॅप फिल करायला खाली यायचं होतं. ही गॅप फिल करा त्याने खाली आला, हा गॅप फिल झाला, डन. ही जी रेजिस्टन्स लेवल होती, रेजिस्टन्स लेवल आता इथे सपोर्ट लेवल झाली. इथेच वारंवार बाईंग येते आणि इथून तो बाईंग करून करून वरती निघून गेला परत. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा काय झाल्या? पहिल्यांदा 30 लेवल रेजिस्टन्स लेवल होती, 30 लेवल पर्यंत रेजिस्टन्स लेवल होती, त्या लेवलच्या वरती प्राइस जायला तयार नव्हती, थांबत होती 2-3 वेळा. आणि त्यानंतर जेव्हा एकदा ती सपोर्ट रेजिस्टन्स तोडून मार्केट वरती गेलं, त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स लेवल तोडून जेव्हा तो स्टॉक वरती गेला तेव्हा ती रेजिस्टन्स लेवल आता सपोर्ट लेवल झाली. का? कोणी सांगू शकेल का मला याचं कारण? ओके, त्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा ती रेजिस्टन्स लेवल होती तेव्हा ह्या लेवलवरती सारखं सारखं सेलिंग येत होतं, म्हणजे तिथे कोणतरी शॉर्ट सेल करत होतं. आपण लॉंग करतो तेव्हा काय, त्याच्या उलट काय करतो, आपण शॉर्ट करतो, राईट. पहिल्यांदा विकतो आणि नंतर खाली जाऊन खरेदी करून प्रॉफिट बुक करतो. तर इथे कुणीतरी पहिल्यांदा शॉर्ट सेलिंग करत होतं. हे शॉर्ट सेलर सगळे जेव्हा इथे काम करत होते तेव्हा त्यांचा स्टॉप लॉस जो होता तो वरती होता, राईट. काहीतरी 5-6 रुपये, 15-20 रुपये त्यांनी वरती स्टॉप लॉस लावला असेल त्यांचा. जेव्हा हे वरती गेले तेव्हा त्यांचा स्टॉप लॉस हिट झाला. आता त्यांना त्यांची पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची आहे, पण त्यांचा प्रयत्न आहे की कमीत कमी लॉस मध्ये त्यांना त्यांची पोझिशन काढायची, लॉस कमीत कमी ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून ते काय करतात, पोझिशन होल्ड करतात, लॉस बुक नाही करत, पोझिशन मार्जिन देऊन होल्ड करतात, लॉस बुक नाही करत. आणि जेव्हा परत त्यांच्या बाईंग प्राइसला, त्यांच्या सेलिंग प्राइसला जेव्हा कॉस्ट टू कॉस्ट जेव्हा पोझिशन येईल ना, तर कॉस्ट टू कॉस्टला परत तिथे बाईंग करायचा, ती पोझिशन काढून टाकायचा प्रयत्न करतात, म्हणजे कमीत कमी लॉस करण्याचा प्रयत्न करतात. आणि ॲट द सेम टाइम खूप सारी लोक ऑब्झर्व करत असतात की ह्या लेवलवरतीच रिलायन्स खूप वेळ अडकत होता, मग त्या लेवलला तोडून जेव्हा रिलायन्स आता वरती गेलाय तर त्यांनी त्याच्यामध्ये बाईंग मोमेंटम येऊ शकतं. म्हणून इथे बऱ्यापैकी लोक बाईंग पण करत असणार आहेत ह्या कॅन्डल्समध्ये, आणि बऱ्यापैकी लोक ज्यांनी मागे शॉर्ट केले ते शॉर्ट कव्हर पण करत असणार आहेत, तर त्यांचा लॉस बुक पण करत असणार आहेत. म्हणून दोघांचं मोमेंटम पकडून शेवटी इथून रिलायन्स वरती जोरात निघून गेला. करेक्ट? काय डाऊट? समजलं नसेल तर अनम्यूट करून मला विचारा. हे झाले 2 पॉइंट सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे. ह्याचा कोणाला स्क्रीनशॉट काढायचा तर स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज. आता सपोर्ट रेजिस्टन्सच्या पुढचा पार्ट आहे ट्रेंड लाईन. जेव्हा एका अप ट्रेंड मध्ये किंवा डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट फिरत असतं त्यावेळेस पण तो एखाद्या पर्टिक्युलर डिग्रीच्या अँगल वरती सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला म्हणतात ट्रेंड लाईन. मी एकदा चार्टवर दाखवण्याचा प्रयत्न करतो.
पहिल्यांदा आपण ट्रेंड लाईन मध्ये सपोर्टसाठी काढलेली ट्रेंड लाईन बघणार आहे. ही खालची जी आहे ती सपोर्टची ट्रेंड लाईन आहे. ओके, इथे एकदा सपोर्ट घेतला, इथून वर गेलाय खाली, परत याच लाईनवर सपोर्ट घेऊन मार्केट वर गेले खाली, परत याच लाईनवर सपोर्ट घेऊन मार्केट वर गेलेलं आहे. जो मी फक्त सपोर्ट रेजिस्टन्स लेवल एका हॉरिझॉन्टल कर्वेचर मध्ये हॉरिझॉन्टल लाईन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, तो आता इथे पर्टिक्युलर काहीतरी डिग्री मध्ये आलेला आहे. ओके, तिरपी लाईन झालेली ती तयार. हा खालचा सपोर्ट लाईन आहे, ही लाईन सपोर्ट लाईन आहे, आणि वरची जी लाईन आहे ती रेजिस्टन्स लाईन आहे. इथे स्टॉक येतो, इथे सेलिंग येतं, कुणीतरी इथे सप्लाय करतो, माल विकतो, इथं कुणीतरी स्टॉक सेल करतो, इथून परत खाली इथे सपोर्ट घेतो, वरती गेला, परत त्याच लाईन मध्ये इथे रेजिस्टन्स येतो, खाली परत गेला, परत रेजिस्टन्स येतो. ही वरची रेजिस्टन्स लाईन आहे, ही खालची सपोर्ट लाईन आहे. ओके, या लाईनच्या पॅटर्नला म्हणलं जातं ट्रेंड लाईन. कोणाला काही स्क्रीनशॉट काढायचं किंवा डिटेल्स लिहून घ्यायचे तर प्लीज लिहून घ्या. ट्रेडर्सचं काम एवढंच आहे, लाईन मारो पैसा कमाव, असं एक शॉर्ट फॉर्म मध्ये किंवा थोडंसं नॉर्मल मार्केटच्या भाषेमध्ये म्हणलं जातं की शॉर्ट लाईन मारा आणि पैसे कमवा. या लाईन्सवरती बऱ्यापैकी म्हणजे खूप लोक मोस्टली लाईनवरती काम करतात. मी पण पर्सनल लाईनवरतीच खूप जास्त काम करतो. आज माझा कोणी स्क्रीनशॉट जो बघितला असेल ग्रुपमध्ये सेंड केलेला, तर मी मोस्टली लाईन्स मारूनच सगळं काम करतो. लाईन्सचा ब्रेकआउट किंवा लाईन्सच्या सपोर्टवरती एक्झॅक्टली समजतं की कुठल्या प्राइसिंगला बाय केलं पाहिजे, कुठल्या प्राइसिंगचं सेल केलं पाहिजे. आपण एखाद्या इंडिकेटरचा जेव्हा सपोर्ट इंडिकेटरच्या जसं मुव्हिंग ॲव्हरेजच्या तुम्ही सिग्नलचा वेट करता, तर मुव्हिंग ॲव्हरेजच्या सिग्नलचा वेट न करता तुम्ही लगेच तिथे पटकन त्या एखाद्या पर्टिक्युलर लाईनवरती बाय करू शकता, एका पर्टिक्युलर लाईनवरती सेल करू शकता. म्हणून सपोर्ट रेजिस्टन्स लेवल आणि ट्रेंड लाईन लेवल्स मार्क करायला जमणं हे खूप मोठं काम आहे. जमणं खूप सिंपल आहे, जास्त अवघड नाही आहे. पुढं आपण ते पण बघणार आहे, जास्त अवघड नाही आहे, पण ते जमलं पाहिजे. सपोर्ट रेजिस्टन्स मध्येच एक अजून पॉइंट येतो, एक पर्टिक्युलर राऊंड नंबर जो असतो, तो राऊंड नंबर त्या इन्स्ट्रुमेंटचा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवल बनू शकतो. राऊंड नंबर सायकोलॉजिकल इफेक्ट तयार करतो माइंडसेटमध्ये, ॲटिट्यूडमध्ये, माइंडसेटमध्ये सायकोलॉजिकल इफेक्ट तयार करतो. फॉर एक्झाम्पल, आज मार्केट कुणी जर ट्रॅक करत असेल तर निफ्टी 50 जो इंडायसेस आहे त्याने 16,000चा मेन सपोर्ट लेवल तोडला. आता जर तुम्ही चार्टवर बघितलात तर 16,000 हा काही सपोर्ट लेवल नाहीये. मी चार्ट ओपन करून दाखवतोय निफ्टी 50चा. 16,000 काही हा क्रुशियल सपोर्ट लेवल असं दाखवत नव्हता ॲज पर टेक्निकल अनालिसिस. बट तो तेवढा इम्पॉर्टंट का होऊन बसला होता, कारण 16,000 एक राऊंड फिगर आहे. एक 16,000 एक राऊंड फिगर आहे. जसं आपण कुठे बिलिंग करायला गेलो किंवा किराणाच्या दुकानामध्ये गेलो आणि जर रक्कम झाली असेल आपल्या बिलिंगची 5,999 रुपये, तर आपण म्हणतो राऊंड फिगर करून टाका, 6,000 रुपये होतात, किंवा 2-3 रुपये कुठेतरी आपण प्लस मायनस करून राऊंड फिगर होतात. तर ह्या राऊंड फिगरची जी आपल्या डोक्यामध्ये सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो, वर्गणी देताना आपण 501 रुपये देतो, 101 रुपये देतो, ही जी राऊंड फिगर असते आपल्या डोक्यामध्ये, ही राऊंड फिगर खूप सायकोलॉजिकल इम्पॅक्ट करत असते. कारण मार्केटमध्ये काम करणारे हे 40-45% रिटेल वर्कर असतात, म्हणजे ह्युमन बिंग तिथं काम करते, तिथे माणूस काम करतोय 40-45%. ते 40-45% लोकांचा पण त्यांच्या माइंडसेटमध्ये जो सायकोलॉजी आहे राऊंड नंबरचा, तो चार्टवरती इफेक्ट दिसतो. चार्टचे ज्या कॅन्डलस्टिक बनतात, आपण कॅन्डलस्टिकच्या ज्या चॅप्टरमध्ये शिकत होतो की तुम्हाला कॅन्डलचा सेंटिमेंट ओळखता आला पाहिजे. त्याचा अर्थ हाच होता की ते जितके काही लोक मार्केटमध्ये काम करतात त्यांचा सेंटिमेंट त्या कॅन्डलमध्ये आपल्याला पकडता आला पाहिजे, की सेंटिमेंट कुठल्या बाजूला चाललाय. लोक जास्त बाईंग करण्याच्या मूडमध्ये आहेत की जास्त सेलिंग करायच्या मूडमध्ये आहेत, असा सेंटिमेंट पकडता आला पाहिजे. तेव्हा आपण ट्रेडिंगसाठी आपली सायकोलॉजी तयार करतो चांगली. तर 16,000 हा खूप मोठा सायकोलॉजिकल लेवल इथे तयार होऊन बसतो. लास्ट टाइम पण 8 मार्चला 16,000 लेवल एकदा ब्रेक झाली होती. 16,000 लेवल एकदा ब्रेक झाली होती, तुम्हाला इथे चार्टवर दिसत असेल. 16,000 लेवल इथं ब्रेक झाली होती. मी 16,000 लेवलची लाईन मारून ठेवतोय, म्हणजे थोडंसं आपल्याला काम करायला बरं पडेल. 16,000 ही 16,000 लेवलची लाईन आहे. ओके, ही लाईन 16,000 लेवलवरती मार्क केलेली इथे.
जवळपास 16,000 जवळ थोडीफार पुढे आहे. करेक्ट करून घेतो व्यवस्थित. एक्झॅक्टली 16,000 लेवलवरती आता लाईन मार्क झालेली. तर 7 मार्चला काय झालं होतं, ही लाईन ब्रेक करून मार्केट खाली थांबलं होतं आणि मग तिथून वर निघून गेलं होतं. तिथून कुठून वर गेलं होतं, 16,000ला परत क्रॉस करून जवळपास 18,000 म्हणजे 2,000 पॉईंटचा रॅली, 2,000 पॉईंटचा अप ट्रेंड मार्केटमध्ये आलेला होता. ओके, या अप ट्रेंडला ब्रेक झाला, या अप ट्रेंडच्या लाईनला ब्रेक केलं, मग त्यानंतर आता डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे. ओके, हा परत एकदा डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे. मग 16,000 इम्पॉर्टंट सपोर्ट का होता, कारण लास्ट टाइम जेव्हा जुन्या डाऊन ट्रेंड मधून मार्केटनी चेंज केलता ट्रेंड त्याचा, जेव्हा त्यांनी टर्न मारला होता, तेव्हा तो जो टर्न होता तो 16,000 वरून घेतला होता. म्हणून तो राऊंड फिगर डोक्यामध्ये सायकोलॉजिकल लेवल खूप काम करतो लोकांच्या. म्हणून आता परत लोकांना वाटतंय की 16,000 वरून मार्केट एकदा टर्न घेईल. सगळ्यांना असं वाटतं की 16,000 वरून मार्केट एकदा टर्न घेईल, पण जेव्हा 16,000 क्रॉस करून मार्केट आज खाली थांबलं, आज मार्केटने क्लोजिंग खाली दिलं. जर तुम्ही लास्ट टाइम बघितलं तर 16,000च्या वरती, 16,000ची लाईन परत एकदा मारतोय, जिथे इथे क्लोजिंग दिले दिवसाचं, हे जे दिवसाचं क्लोजिंग इथे 16,000च्या वर दिलं होतं. दिवसाचं क्लोजिंग हे 16,000च्या वर दिलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना सगळे थोडेसे सपोर्टिव्ह होते, आनंदी होते म्हणा, किंवा सगळ्यांची सायकोलॉजी थोडीशी स्ट्रॉंग होती की ठीक आहे 16,000 मार्केटने पकडलाय, 16,000च्या खाली तुटलं नाही मार्केट. पण आज काय झालं, ओपन झाला 16,000, आजची कॅन्डल आहे या आजच्या कॅन्डल आहेत. मार्केट ओपन झालं 16,000च्या वरती, पण क्लोजिंग दिलं 16,000च्या खाली जाऊन, आणि खूप वाईट असा पॅटर्न तयार केला त्याने 16,000च्या खाली जाऊन. हा एक बेरिश पॅटर्न बनतो. ओके, त्याच्यामुळे आज सगळे घाबरलेले आहेत. पूर्ण जे इन्व्हेस्टर्स लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करतात, किंवा मार्केटमध्ये जे काही मार्केटचे पंडित हुशार लोक जे असतात शेअर मार्केटची काम करणारी, तर सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे की 16,000 तोडला आता तर काही खरं नाही, म्हणजे अवघड होऊन जाईल. आणि दुसरी एक गोष्ट कशी असते, प्रत्येक लेवल किती वेळा टेस्ट करतो याची पण एक अभ्यास आहे. थोडा तुम्हाला मी पुढे तो सांगणार आहे. आतापर्यंत कोणाला काही डाऊट राऊंड नंबर बद्दल किंवा सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल? ओके, तर सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वीच आता, की तुमचा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे, त्या मुव्हिंग ॲव्हरेज वरती पण सारखं मार्केट सपोर्ट घेऊन वर जाण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर मी एकदा आपला जो 921 आपण मुव्हिंग ॲव्हरेज यूज करतो, तो मुव्हिंग ॲव्हरेज मी एकदा लावून दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो इथे. सॉरी, 921 नाही चालणार या केसमध्ये. 100 डेज मुव्हिंग ॲव्हरेज लावलाय मी माझ्या चार्टवरती. आता पहिल्यांदा 100 डेज मुव्हिंग ॲव्हरेज हा ॲज अ सपोर्ट म्हणून काम कसं करतो हे एकदा बघा. हा मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि या आपल्या कॅन्डल्स आहेत. ओके, कॅन्डलने ब्रेक केला खालून वरती मुव्हिंग ॲव्हरेजला, आणि इथे टेस्ट करून परत वरती गेला. इथे टेस्ट करून कॅन्डल्स परत वरती गेला, प्राइस परत वर गेली, तर इथं हा ब्रेकआउट झाला इथे. ओके, इथून पुढे आता हा मुव्हिंग ॲव्हरेज सपोर्ट बनतोय. एकदा इथे सपोर्ट घेतलाय, एकदा इथे सपोर्ट घेतलाय, एकदा इथे सपोर्ट जवळपास घेण्याचा प्रयत्न केलाय, इथे एकदा खूप स्ट्रॉंग सपोर्ट घेतलाय खाली जाऊन, पण इथं पण एकदा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मल्टिपल टाइम, जसं तुमचा आता हा थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला ही लाईन मारून दाखवली होती की ह्या लाईनवर सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो मार्केट, तसा मुव्हिंग ॲव्हरेज पण असा एक पॉईंट बनतो की त्याच्यावरती मार्केट सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो. अजून एक गोष्ट मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की कोणाला जर शेअर्स खरेदी करायचे, समजा दुबईच्या एका मोठ्या कंपनीला काही शेअर्स खरेदी करायचे, तर ते सांगतात की आम्हाला बाबा 100 मुव्हिंग ॲव्हरेजवरती खरेदी करून द्या. मग ब्रोकर काय करतात, त्यांच्यासाठीचे जे ऑर्डर्स लावायचे असतात त्या सगळ्या 100 मुव्हिंग ॲव्हरेजवरती लावून टाकतात. त्यामुळे 100 मुव्हिंग ॲव्हरेजवरती आली प्राइस की तिथून प्राइस जंप मारते. का? कारण तिथे
डिमांड असते त्याची. ओके, डिमांड असते, शेअरसाठी डिमांड असते. तिथून जंप मारते, आला जवळ की डिमांड जंप मारते, आला जवळ की परत जंप मारते, आला जवळ परत जंप मारले, इथे पण जवळपास जवळ आलेला आहे, परत जंप मारले, येतोय परत जंप मारतोय. ओके, आणि जिथून क्रॉस करून खाली आला म्हणजे काय झालं, त्यांची जी ऑर्डर्स होत्या त्यांना जेवढा त्यांचा डिमांड होती, जेवढ्या स्टॉकची डिमांड होती ती डिमांड फुलफिल झाली. त्यामुळे आता तो ऍव्हरेज तोडून खाली चाललाय परत तो एकदा. गॉट इट. हा झाला मुव्हिंग ऍव्हरेज ऍज अ सपोर्ट कसा काम करतो. आता इथेच बघा मुव्हिंग ऍव्हरेज ऍज अ रेजिस्टन्स कसा काय काम करतो. मुव्हिंग ऍव्हरेजने इथे एकदा रेजिस्टन्स दिला, इथून टच करून परत खाली आला, इथून टच करून परत खाली, इथे टच करून परत खाली, इथे टच करून परत खाली, आणि इथे क्रॉस करून वर निघून गेलाय. राईट. सो इथं आपण काय इथे काय होत असतं या वेळेला, ज्याच्याकडे कोणाकडे शेअर्स आहेत आणि त्याला आता विकायचे तर तो ब्रोकरला ऑर्डर टाकतो की 100 मुव्हिंग ऍव्हरेज वरती मला माझे शेअर्स मला विकून दे. 100 मुव्हिंग ऍव्हरेज काही प्राइस येऊ दे, मला 100 मुव्हिंग ऍव्हरेज वरती मला माझे शेअर्स विकायचे. मग तो ब्रोकर ऑर्डर्स लावायला सुरुवात करतो. मग इथे टच होतं, इथे आला की सप्लाय वाढतो ना, बरोबर. इथे शेअर्स खूप जास्त विक्रीला असतात, मग ते पडला खाली. इथे शेअर्स खूप जास्त विक्रीला पडला खाली, इथे शेअर्स खूप जास्त विक्रीला पडला खाली. हा झाला रेजिस्टन्स, हा झाला सपोर्ट. सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकाच नाण्याच्या दोन बाजू ह्यासाठीच म्हणतात. एकदा एक सपोर्ट तुटला तर तो रेजिस्टन्स बनतो, आणि एक रेजिस्टन्स तुटला की तो वर जाऊन सपोर्ट बनतो. ओके, काय डाऊट इतकं इझी पण नाहीये समजण्यासारखं. आय डोंट ट्रस्ट यू गाईज. म्हणजे इतकं पण इझी पटकन नाही समजलं पाहिजे. आयदर तुमचं लक्ष नाहीये किंवा मग मीच समजत नाहीये. ठीक आहे. त्याच्या पुढे इंडिकेटर्स. असे काही इंडिकेटर्स पण आहेत जे इंडिकेटर्स आपल्याला मुव्हिंग सपोर्ट रेजिस्टन्स दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यातला पहिला इंडिकेटर आहे जो खूप जास्त लोक यूज पण करतात, त्याला म्हणतात फिबोनाकी लेवल्स. फिबोनाकी रिट्रेसमेंट म्हणतात त्याला. ओके, तो मी एकदा तुम्हाला प्लॉट करून दाखवतोय. आजच्याच दिवसावरती प्लॉट करून दाखवतोय. आजचा दिवस, आज मी मार्केटमध्ये काम करत असताना त्याच लेवलवरती काम केलंय. माझा एक आवडीचा इंडिकेटर आहे फिबोनाकी लेवल. खूप छान काम करतात फिबोनाकी लेवल्स मध्ये. एक्झॅक्टली कुठून पडणारे किंवा कुठून पळून आता मार्केट वर फिरू शकते ह्याच्या लेवल्स खूप छान देतात. हे आज दिवसभराचं मार्केट होतं. मी हा स्क्रीनशॉट शेअर केला होता दुपारी ग्रुपवरती पण मार्केट बंद झाल्यानंतर. आज सकाळी मार्केट ओपन झालं, इथून क्रॅश झाला. बरोबर हा जो नंबर आहे बघा, हा नंबर खूप मॅटर करतो. ही जी लेवल, ही लेवल खूप मॅटर करते. 1.618 फिबोनाकी लेवलचा थोडासा डीपमध्ये अभ्यास पुढच्या सेशनमध्ये होणार आहे, तरी पण थोडंसं इथं ब्रीफली सांगतो. या लेवलवरती मार्केट वरून खाली आलं, ह्या लेवलला बरोबर सपोर्ट घेतला, इथून वर निघून जातं. आता वरच्या लेवलला इथं रेजिस्टन्स झाली, ही पहिल्यांदा सपोर्ट होती, तोडलं, रेजिस्टन्स झाली, इथून परत खाली. ही जी लेवल आहे आता, ही रेजिस्टन्स सपोर्ट लेवल होती, हिला 2-3 वेळा टेस्ट केलं मार्केटने. एकदा, दोनदा, तीनदा. 3 वेळा टेस्ट केल्यावरती इथून मार्केटने क्रॅश करून टाकलं, इथून मार्केट खाली आलं. ही पुढची सपोर्ट लेवल ही होती. आता ही सपोर्ट लेवल टेस्ट झाली आहे. ओके, आणि 16,000च्या खाली मार्केटने हे दिलेलं आहे. जेव्हा मार्केट बंद असतं, आता ह्या कॅन्डल तुम्हाला तयार झाल्यात म्हणून वाटतंय, पण जेव्हा कॅन्डल तयार झालेल्या नसतात, तर जर मी इथेच दाखवलं तर एखाद दुसरी कॅन्डल फक्त तयार व्हायच्या आधीच तुम्हाला हे लेवल दिसलेले असतात. ओके, आणि ह्या लेवल्सचा खूप डीप स्टडी आहे थोडासा. तर डीप स्टडी जर तुमच्याकडे असेल व्यवस्थित, तर स्टडी तुम्ही त्याच्यात पहिल्यांदा अभ्यास करू शकता की
अगोदरच आपण ऑर्डर लावू शकतो, की इथे मला बाय करायचंय, इथे मला सेल करायचंय. इथे परत मला बाय करायचंय, इथे मला सेल करायचंय. इथे जर तुटला तर इथे मी सेल करून टाकणार, मग इथे बाय करणार. इथं परत बाय करणार, इथे मी सेल करून टाकणार. या लेव्हलमध्ये फक्त काम चालत असतं दिवसभर. असंच काम चाललंय दिवसभराचं. ओके. तर आता जर मी कॅन्डल्स काढल्या तर बघा. काम असंच चाललेलं आहे दिवसभर. हे प्रिडिक्शन कसं करायचं, टेक्निकल अनालिसिस यालाच म्हणतात. ओके. या टेक्निकल गोष्टी सगळ्या चार्टवरच्या वापरून तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला समजतं की तुम्ही काय आज काम करू शकता किंवा तुम्ही आज पोझिशन कशा प्रकारे तुमची बनवू शकता. इंडिकेटर्स नंतर आता पुढचा पॉईंट येतो की एक्झॅक्टली असे काय मेजरिंग करण्याचे चिन्ह आहेत, असे काय सिग्निफिकन्स आहेत की ज्याने ते झोन्स किंवा ते रेजिस्टन्स लेवल जे आपले आहेत ते आपल्याला समजतात. ओके. किंवा किती टच केल्यावरती एखादा सपोर्ट तुटतो किंवा किती वेळा टच केलं तर एखादा रेजिस्टन्स तुटतो, हे ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. इम्पॉर्टन्स काय आहे, जर एखादा सपोर्ट लेवलवर एखादा लेवल रिलायन्सला सारखा खाली पाडतोय, ओके, 2500 लेवल एखाद्या स्टॉकला सारखं खाली पाडतोय, तर जर परत स्टॉक खालून येतो आणि वरती त्याच लेवलला टच करतोय, म्हणजे काय होतंय, तो त्याला टेस्ट करतोय, तो त्याला त्या रेजिस्टन्स लेवलला टेस्ट करतोय. मी तुम्हाला मॅपवर दाखवण्याचा एकदा प्रयत्न करतो. बघा, इथे जर तुम्हाला दिसली तर एक रेजिस्टन्स लेवल बनलेली आहे. ही एक रेजिस्टन्स लेवल बनलेली आहे. ओके. तर नॉर्मली किती वेळा एखादा स्टॉक एखाद्या प्राइसला एखाद्या लेवलला टेस्ट केल्यावरती ती लेवल तुटते किंवा त्या लेवलची जी व्हॅल्यू आहे किंवा त्या लेवलचं जे इम्पॉर्टन्स आहे तो इम्पॉर्टन्स कमी होतो. आपण बघू एकदा. मार्केट एकदा खालून वरती आला, एकदा टच केला, खाली गेला, एकदा टच केला, खाली, तिसऱ्यांदा टच केला, परत खाली, चौथ्यांदा टच केला, खाली, आणि त्याच्यानंतर न जेव्हा चौथ्यांदा पाचव्यांदा टच करायला आला त्यावेळेस त्या लेवलने त्याला अप्रिशिएट केलं आणि ती लेवल ब्रेक झाली. ती लेवल इथं ब्रेक झाली आणि इथून मार्केट वर निघून गेलं. तर हा किती वेळा टच करतो हे पण इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा टच केल्यावरती ती लेवल वीक होत जाते. म्हणजे तिकडे जितक्या लोकांनी पण सप्लाय दिलेला आहे, तिथे जितक्यांनी पण विकलेला आहे ना माल, तो माल सगळा ऍब्झॉर्ब झालाय. सगळ्या जे पण स्टॉक ज्यांना विकायचे होते सगळ्या ते स्टॉक खरेदी झालेले आहेत. मग आता विक्रीला काय नाही झालं तर मग सेलच कमी पडल्यावरती बायर्स पुढे जाणार आणि मग तिथून मार्केट वर जायला सुरुवात करणार. हे जेन्युइन मार्केटचे सेंटिमेंट आहे, हे जेन्युइन मार्केटची मुवमेंट आहे. तर मोस्टली 3 ते 4 वेळा एखाद्या लेवलला जेव्हा मार्केट टच करतो ना, तेव्हा ते लेवल ब्रेक होऊन जाते. तर लेवलचा इम्पॉर्टन्स संपतो. तर सारखं खालून आला आणि सारखं टच करतोय वरती परत, तर ती कधी ना कधी ती लेवल ब्रेक होणार आहे. तो टच करतोय मीन्स तो लेवल ब्रेक करण्याचाच प्रयत्न करतोय. ओके. हा झाला रेजिस्टन्स लेवल ब्रेक. आता आपण बघू सपोर्ट लेवल ब्रेक. सगळ्यांना समजतंय? मी बोललो इतकं पण इझी नाहीये समजण्यासारखं. येस मॅम. खूप क्लासिक एक्झाम्पल सापडले मला तुम्हाला एक्झॅक्टली दाखवायला की कशा प्रकारे लेवल्स वर्क करतात. आपण रेजिस्टन्स लेवल आता बघितले, आता सपोर्ट लेवल बघतो
आणि अशी लेवल बघणार आहे की जी लेवल पुढे सपोर्ट होती, मग ती रेजिस्टन्स झाली. ओके, पहिल्यांदा मार्केट वरून खाली आलं, एक लेवल इथं टेस्ट केली, वर गेले, परत एकदा लेवल टेस्ट झाली, वर गेले, खाली आलं, तिसऱ्यांदा लेवल टेस्ट झाली वरती, चौथ्यांदा लेवल टेस्ट झाली, संपलं काम. 3 ते 4 वेळाच्या पुढे लेवलचा इम्पॉर्टन्स नाही राहत. आता ती लेवल इथे ब्रेक झाली खाली. आता जेव्हा परत त्या लेवलवरती टेस्ट करायला मार्केट गेलं ना, तेव्हा त्या लेवलने तिथून विक्री आणली परत एकदा, परत इथे सप्लाय आला, तिथे सेलिंग परत आलं. म्हणजे काय झालं, ही सपोर्ट लेवल जी होती, जिथून पहिल्यांदा बाईंग येत होतं खालून, आता त्या लेवलने वरून विक्री यायला लागली. आर यू गेटिंग दिस? आता त्या लेवलवरून विक्री येते वरून खाली. म्हणजे काय, ही पहिल्यांदा सपोर्ट लेवल होती, ही इथे रेजिस्टन्स लेवल झाली. डन. आता लेवल स्ट्रॉंग आहे हे कशावरून, लेवलने फक्त एकदा टच केला आणि मार्केट खाली निघून गेला, परत त्या लेवलला टच करायला नाही आला जवळपास. बरोबर, हा इम्पॉर्टन्स आहे. किती वेळा टच करतो, नंबर ऑफ टचेस, याचा इम्पॉर्टन्स हा आहे. ओके, प्रिसिडिंग प्राइस मूव्स, हा पण मी त्याच्यात सांगितला की टच केल्यानंतर किती फोर्समध्ये तो खाली निघून जातो, प्राइस किती फोर्समध्ये खाली निघून जातो. चौथ्यांदा हा जो फोर्स लागलेला आहे ना खाली यायला, हा फोर्स इम्पॉर्टंट असतो. हलक्याशा बारीकशा फोर्सनी प्राइस खाली आली आणि परत वर जायला प्रयत्न केला, तो फोर्स काही कामाचा नसतो. म्हणून तो प्राइसने जर आले खाली, तर प्राइसने फोर्सने खाली आला पाहिजे, म्हणजे धडाधड तुटत खाली आला पाहिजे शेअर, खूप जोरात सेलिंग आलं पाहिजे. ह्याच्या पुढे व्हॉल्यूम ॲट सर्टन प्राइस लेवल. व्हॉल्यूम, कॅन्डल आपण बघितली होती, कॅन्डलची जी बॉडी असते ती बॉडी काय सांगते, व्हॉल्यूम. बरोबर, ग्रीन कॅन्डल काय सांगते, व्हॉल्यूम. रेड कॅन्डल काय सांगते, व्हॉल्यूम. तर तो जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम जास्त पाहिजे. जर व्हॉल्यूम कमी असेल तर मग ती लेवल तुटून काय उपयोग नाहीये. बरोबर, कॅन्डलची बनली पाहिजे ती कॅन्डल मोठी बनली पाहिजे, छोटीशी कॅन्डल बनली तर काय फायदा. तिथे आहेत म्हणजे अजून तिथे कोणीतरी ऑर्डर्स खरेदी करणारे गपचूप शांत बसलेले, ट्रॅप टाकून बसलेले शांत. तो व्हॉल्यूम जास्त पाहिजे. त्याच्या पुढे इम्पॉर्टंट आहे टाइम. टाइम पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की नेमकं कुठल्या टाइममध्ये तो ब्रोक होतोय, ती लेवल ब्रेक होती. ओके, टाइम झोन, नेमकं टाइम फ्रेम कुठली आहे, 1 मिनिटाची आहे, 3 मिनिटाची आहे, 5 मिनिटाची आहे का 15 मिनिटाची. जेवढे टाइम हॉराझॉन टाइम, जो टाइम फ्रेम असते 1 मिनिटं 5 मिनिटं, जेवढं वर जाते 15 मिनिटं 30 मिनिटं 1 तास 2 तास 3 तास 4 तास, 1 दिवस 1 महिना 1 वीक, कॅन्डलची तुम्ही टायमिंग जेवढी वाढवत जाताल ना, तेवढं ती लेवल स्ट्रॉंग बनत जाते. कारण जास्तीत जास्त मोठ्या टाइम फ्रेमवरती काम कोण करतं, इन्व्हेस्टर्स. आणि इन्व्हेस्टर्समध्ये खूप पेशन्स असतात. इन्व्हेस्टर त्याचे पैसे लावून वर्षानुवर्ष 10-10 15-15 वर्ष लोक शांत बसतात. त्यामुळं जेवढी लेवल टाइम फ्रेम जेवढी मोठी असेल ना, तेवढा तो सपोर्ट रेजिस्टन्स मोठा. टाइम फ्रेम जेवढी छोटी असेल तेवढा तो सपोर्ट रेजिस्टन्सची इम्पॉर्टन्स कमी. ओके, कळते सगळ्यांना, काय डाऊट? हो, समजते समजते थोडं. थोडं समजतंय. हो. ओके, त्याच्या पुढचा पार्ट आहे लिक्विडिटी. लिक्विडिटी मीन्स बायर्स आणि सेलर्स. एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जेव्हा ट्रेडिंग चाललेलं असतं, तिथे बायर्स आणि सेलर्स दोन्ही बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये अवेलेबल पाहिजेत. जर बायर्स कमी पडले किंवा सेलर्स कमी पडले तर कुणीही मनाने कुठलाही ऑर्डर्स लावतं, आणि ऑर्डर लावल्यावरती मग काय होतं, बाय करणारा ज्याला विकायचं आहे तो ऑर्डर लावतो बाय करणाऱ्यापेक्षा 10 रुपये पुढची. ओके, मग प्राइस मधला डिफरन्स मॅच होत नाही, प्राइस मधला डिफरन्स खूप लांब राहतो. मग कुठल्या तरी एका पार्टीचा लॉस खूप जास्त व्हायला सुरुवात होते. त्यामुळं एखाद्या स्टॉकमध्ये जर ट्रेडिंग चाललेलं आहे तर तिथे चांगली लिक्विडिटी पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, तिथे बऱ्यापैकी ट्रेडर्स काम करत असले पाहिजेत. मग काय होतं, तुम्हाला तुमची प्राइस, जर तुम्ही 10 रुपये 50 पैसे प्राइस लावली तर तुम्हाला 10 रुपये 55 पैशांपर्यंत प्राइस तुमची मिळते. तुम्हाला तुमच्या प्राइसच्या खूप जवळच्या जवळ खरेदी विक्री करता येते. हा त्या लिक्विडिटीचा मेन इम्पॉर्टन्स. कळालं?
जर आपण अशा एखाद्या दुकानामध्ये गेलो किंवा अशा एखाद्या भाजीवाल्याकडे गेलो की जिथे कोणी भाजीच खरेदी करत नाही आणि आपण एकटे जाऊन तिथे उभं राहिलो भाजी खरेदी करायला, तर 3 गोष्टी घडू शकतात. एक, त्याचा माल खूप चांगल्या क्वालिटीचा आहे म्हणून तो आपल्याला हाय प्राईसला लावेल, आपल्याला घ्यावा लागेल, आपण त्याच्याकडे चाललोय म्हणून. दुसरा, आपण त्याच्याकडचा माल खराब झालाय, आपल्याला पडत्या भावामध्ये तो माल मिळेल, बरोबर. तिसरा, त्याला विकायचंच नाहीये म्हणून तो शांत बसतोय, म्हणून त्याच्याकडे ग्राहक नाही, तो आले की पुढे पाठवून देतो, बरोबर. डील तिन्ही कंडिशन मध्ये पूर्ण फुलफिल होत नाहीये, त्यामुळे डील फुलफिल झाली पाहिजे यासाठी लिक्विडिटी असणे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एखादा शेअर बाय करायला गेले तर तिथे जास्त सेलर असणे इम्पॉर्टंट आहे, मग तुमची ऑर्डर तिथे चांगली लागू शकते, तुम्हाला पाहिजे त्या भावामध्ये शेअर खरेदी करू शकता. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी स्टॉक्स विकायला गेले तर समोर खरेदी करणारे जास्त पाहिजे तर तुम्हाला चांगली प्राइस मिळेल. ही लिक्विडिटीची इम्पॉर्टन्स आहे. आजचा सेशन थोडासा लवकर संपतोय आपला, खूप लवकर संपतोय इवन, कारण सपोर्ट लेवल रेजिस्टन्स मार्क करायला शिकणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता मी हा सेशन संपवतोय लवकर याचं कारण हेच आहे की आपण सपोर्ट रेजिस्टन्स लेवल किती मार्क करू शकतो आणि कशा मार्क करू शकतो हे मला तुम्हाला चार्टवरती दाखवायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून उद्या आणि परवा त्याची प्रॅक्टिस करायची, मग आपण नेक्स्ट सेशनमध्ये त्याचा अभ्यास करू. मी तुम्हाला चार्टवरती एकदा दाखवतोय की सपोर्ट रेजिस्टन्स एक्झॅक्टली मार्क कसे करतात. जेव्हा मी काम करत असतो मी तुम्हाला माझी स्वतःची स्ट्रॅटजी दाखवतो की माझी स्वतःची स्ट्रॅटजी मी कशा प्रकारे काम करतो. लार्जर टाइम फ्रेमवरून मी सपोर्ट रेजिस्टन्स मारायला सुरुवात करतो. लार्जर टाइम फ्रेम का पहिल्यांदा मारायचा, कारण जेवढ्या लास्ट टाइम फ्रेमच्या सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला मिळतात तेवढ्या त्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवलची इम्पॉर्टन्स वाढते. मी जस्ट आता सांगितलं. ओके, तर पहिल्यांदा मी घेतो 1 आवर टाइम फ्रेम. आता या 1 आवर टाइम फ्रेम मध्ये प्रत्येक एक कॅन्डल 1 तासाची. ओके, या प्राइसच्या वरती मार्केट गेलं नव्हतं. इथे एक मला लेवल सापडतीये, मी इथे एक लेवल मार्क केली. त्याच्यानंतर ना खाली इथे एक लेवल मला सापडते, इथून मार्केट क्रॅश झालं होतं, इथे एक लेवल टच करतोय मी. बघा, ही लेवल आणि ही लेवल मॅच झाली इथे. आता इथे एक आणि इथे एक ही लेवल मॅच झाली. हे 2 रेजिस्टन्स मोठे होते. इथून खाली आला, बराच लेवल खाली गेलं, वरती 2 सपोर्ट मिळालेत. तिसरा एक लेवल हाय सपोर्ट मार्क करून ठेवलेला आहे, ऑल टाइम हाय त्या शेअरचा. आता सपोर्ट पण थोडेसे मार्क करू. जर तुम्ही बघितलं तर खूप मेजर सपोर्ट वरती आता रिलायन्स थांबलाय. इथे एक लास्ट सपोर्ट इथं खूप चांगला भेटला होता, इथून वरती गेलं मार्केट, इथून पण वरती गेला होता, इथून पण या लेवलवरून सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे. आता परत याच सपोर्टच्या जवळपास इथं आज क्लोजिंग दिलेलं आहे, तर इथून पण वर जाण्याचे चान्सेस उद्या बनतात. ओके, ही एक सपोर्ट लाईन मिळाली आपल्याला. ठीक आहे, 1 आवरचे टाइम फ्रेम आपले मारून संपले. आता थोडं त्याच्या खाली यायचं. 1 आवर नंतर आता मी येतोय 15 मिनिट्स वरती. 15 मिनिट्स वरती मला मायक्रो लेवल वरती माझे सपोर्ट रेजिस्टन्स मिळतील. एक मला लगेच मिळालंय आता. हा, इथे एकदा टच झालंय, इथे एकदा टच झालंय आणि इथे एकदा टच झालंय. इथे कोणीतरी माल सेल करतोय. ठीक आहे, हा झाला. या झाल्या उभ्या आडव्या सपोर्ट लाईन. अजून एक लाईन सापडते मला. ह्या झाल्या उभ्या आडव्या लाईन, सपोर्ट रेजिस्टन्स लाईन. ओके, आता आपल्याला काय ट्रेंड लाईन पण मारायच्या. ट्रेंड लाईननी काय कळेल,
पर्टिक्युलर ट्रेंडमध्ये चालणारा सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजेल. आता इथे जर बघितलं तर खूप मोठा ट्रेंड फॉलो करतोय रिलायन्स. खूप मोठी गिरावट चाललेली आहे शेअरमध्ये. बापरे. ऑल द वे हा शेअर जर तुम्ही बघितलात 2850 पासून ते 2403 रुपयांपर्यंत जवळपास 450 रुपये फॉल झालेला आहे. किती दिवसांमध्ये? 10 दिवसांमध्ये. 10 दिवसांमध्ये एवढा पडलाय शेअर. सुपर. मग आता उद्या मी काय करणार? जर आता या सपोर्ट लेवलला किती वेळा, वरची रेजिस्टन्स लेवलला किती वेळा टच केलं त्याने? 1, 2, 3, 4 आणि आता 5व्यांदा. बरोबर. आता काहीतरी ती लेवल तुटणार आहे, कारण बऱ्याच वेळा त्याला सपोर्ट, त्याला टेस्ट केले त्याने. मग ज्या दिवशी तो ही टेस्ट करून वरती जाईल, ही लेवल टेस्ट करून तो जेव्हा वरती जाईल तेव्हा पहिल्यांदा ही सपोर्ट लाईन त्याला, ही रेजिस्टन्स लाईन त्याला प्रॉब्लेम देईल. मग हिने इथे ब्रेक केलं की सरळ तो ह्या लाईन पर्यंत जाणार. मग इथे मी बाय करणार आणि इथे मी सेल करून टाकणार. हिला त्याने टेस्ट केलं, ही सस्टेन झाली, मग इथून निघणार, इथे जाणार सरळ परत. असं एका एका लेवलला पकडून आपण काम करायचं. कळलं का सगळ्यांना? झाल्या माझ्या सपोर्ट रेजिस्टन्स लाईन मारून. काही क्वेश्चन? प्लीज अनम्यूट करा. वीणा मॅम, मोनिका, सरिता मॅडम ऑलरेडी अनम्यूट आहेत. काही क्वेश्चन? काय रिपीट करायचे? सर ही जी ट्रेंड लाईन आहे मग ती खालची सपोर्ट नाही, खालची रेसिस्टन्स लाईन झाली नाही. ही जी ट्रेंड लाईन आहे, तुम्ही जी ट्रेंड लाईन काढलाय, हा, ही खालची सपोर्ट लाईन झाली. हो, प्राइसच्या खाली लावली आहे ती सपोर्ट, सपोर्ट प्राइसच्या वर लावली आहे ती रेजिस्टन्स. रेसिस्टन्स झाली. ही सपोर्ट लाईन आहे खालची आणि ही वरची रेजिस्टन्स लाईन आहे. प्राइसच्या वरती जी लावतो आपण ती रेजिस्टन्स आणि प्राइसच्या खाली लावतो ती सपोर्ट. आपण टेस्ट करू शकतो. तर 5 वेळा ती वर जाऊन खाली आली आहे. मग नंतर म्हणजे जास्तीत जास्त 5-6 वेळा होणार. नंतर ती हा, जास्तीत जास्त वर जाऊ शकते. माझा पर्सनल जो अनालिसिस आहे ना एवढ्या 3-4 वर्षातला काम करायचा, त्याच्यामध्ये मला असं कळलंय की 3 पेक्षा जास्त वेळा नाही राहत. 3 वेळा टच केले की चौथ्यांदा ब्रेक. हो, 3 वेळा टच केलं की चौथ्यांदा सरळ तो ब्रेक करायला येतो, थांबत नाही मार्केट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही जर माझं काम करायचं पॅटर्न बघितलात, हे बघा, आज माझा हा काम करायचा पॅटर्न आहे. मी जे दिवसभर ट्रेडिंग करत असतो ते हे माझं काम करायचा सगळा डॅशबोर्ड आहे. मी इथं काम करत असतो. तर ही फिबोनाची लेवल मी आता काढून दाखवली, ही डिलीट करतो. हा तुमचा 921चा EMA क्रॉसिंग 921 आहे. हा जर तुम्हाला हा क्रॉस होताना दिसत असेल तर इथे 2 लाईन दिसतात इथं. आणि ह्या ज्या बाकी लाईन्स मारल्या त्या सगळ्या माझ्या सपोर्ट रेजिस्टन्स लाईन आहेत. सपोर्ट रेजिस्टन्स वरती मार्केट एवढं सुंदर काम करतं. एक सपोर्ट ब्रेक केला की दुसऱ्या सपोर्टलाच टेस्ट करायला येणार आहे. म्हणजे एक लेवल ब्रेक झाली, इथेच बघा, एक लेवल इथे ब्रेक केली, दुसऱ्या लेवलकडे आला, दुसरी लेवल ब्रेक केली, तिसऱ्या लेवलकडे आला. असं लेवल वाईज फिरत जातं काम सगळं. म्हणजे जेव्हा खरेदी विक्री करतात ना लोक, तेव्हा म्हणतात ठीक आहे, थांबा, ह्या लेवलला येऊ दे मग खरेदी करू, त्या लेवलला येऊ दे मग विकू. त्या लेवल, हा जो प्राइस ऍक्शन, हा जो काम करायच्या प्राइसिंगचा जो इम्पॉर्टन्स आहे ना, तो इम्पॉर्टन्स तुम्हाला इथे समोर दिसतोय. तर हा दिवसभर हाच गेम सुरू असतो सगळा. फक्त हे पॅटर्न तुम्हाला ओळखता आले पाहिजेत की कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे. सपोर्ट रेजिस्टन्स समजला, ट्रेडर माणूस झाला. सपोर्टला खरेदी करायचं, रेजिस्टन्सला विकायचं, रेजिस्टन्सला विकायचं, सपोर्टला खरेदी करायचं. एवढंच काम आपल्याला करायचं दिवसभर. तुम्ही जे मी तुम्हाला 2 गोष्टी शिकवल्या त्या 2च गोष्टी यूज करून मी दिवसभर काम करत असतो. तुमच्या समोर आहे बघा, इथे ब्रेक झाला, इथे सेल सिग्नल दिला, इथून सेल, दिवसभर मार्केट पडतंय. काय वेगळं नाही करत आहे मी. जे तुम्हाला शिकवतोय तेच मी दिवसभर काम करून करत असतो. आणि ऍक्च्युली थेअरी हीच आहे. असा खूप जास्त अवघड काही पार्ट नाहीये ट्रेडिंगमध्ये शिकण्यासारखा. खूप कॉम्प्लिकेटेड असं काही नाहीये. सगळं खूप सिम्पल आहे. फक्त आपण जेव्हा नवीन बघत असतो ते आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटत असतं. त्याला तुम्ही जेवढा जास्त दिवस प्रॅक्टिस करत राहताल ना, सपोर्ट
आता माझं काम करायचा पॅटर्न काय, रोज मी संध्याकाळी डिनर वगैरे करून झालं की 10:30-11 नंतर सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून बसतो आणि उद्याचा माझा प्लॅन करतो की ह्या लेवलला ब्रेक केलं की मी इथं बाय करणार, त्या लेवलपर्यंत मी घेऊन जाणार. हा माझा ट्रेड प्लॅन असतो. हे दिवसभर मग मी ते प्लॅन करून बसतो रात्री आणि सकाळी मार्केट ओपन झालं की त्याप्रमाणे काम करतो. नाही जर त्याप्रमाणे झालं तर मग ब्रेक घ्यायचा, त्या दिवशी काम नाही करायचं. जर आपण जो अनालिसिस करून आलोय, आपण जो अभ्यास करून आलोय आदल्या दिवशी रात्री उद्या काम करायचा, तो जर नाही झालं तर आज काम नाही करायचं, थांबायचं. मग नाही थांबलं तर मग लॉस होतो. विनाकारण मग तुम्ही आज म्हणजे व्रत किंवा उपवास केल्यासारखं, नाही बाबा आज मला करायचं ट्रेडिंग असं मनात धरूनच आले, तर मग तो त्या दिवशी मग तुमचा लॉस होऊन जातो. बळजबरी नाही करायची ट्रेडिंगवरती. एखादा ट्रेड चांगला तुमच्याकडे आला पाहिजे अनालिसिस मधून, तुमचा अनालिसिस एवढा चांगला पाहिजे, तुम्हाला अशी कंडिशन नाही आली पाहिजे की तुम्हाला बळजबरी ट्रेड शोधून काढावा लागतोय. विना मॅडमांनी दुपारी जर बघितलं तर किती इमिजिएट मी ओपन केल्या केल्या माझ्यासमोर ट्रेड आला होता पटकन लगेच, तो क्रॉसिंगचा. पण तिथे चुकलो काय आपण विना मॅडम, तो आपला ट्रेड लॉस मध्ये गेला. तिथे चुकलो काय आपण, मार्केट आज डाऊन ट्रेंड मध्ये होता. हा, ट्रेंड मध्ये एक गोष्ट सांगायची मेन माझी राहिली मगाशी, ट्रेंड इज अ फ्रेंड. जो ट्रेंड सुरू असतो ना मार्केटचा, जर आत्ता मार्केट पडतंय, फॉर एक्झाम्पल रिलायन्स वरती एक लेवल आहे, वरची एक लाईन खाली येते कंटिन्यू, एक वरची लाईन खाली येते, तर त्या कुठल्याच सिच्युएशनला मी बाईंग करून उपयोग नाहीये जोपर्यंत ही लाईन ब्रेक होत नाही. मग मी काय केलं पाहिजे, एका प्रत्येक लेवलला मी शॉर्ट केला पाहिजे. मी इथं विकणार थोडं, मी इथं विकणार थोडं, मी इथं विकणार थोडं, मी थोडं इथं विकणार. पहिल्यांदा शॉर्ट मग बाय, शॉर्ट मग बाय, शॉर्ट मग बाय, शॉर्ट मग बाय. ट्रेंडच्या आगेच नाही जायचं. ट्रेंडच्या सोबत गेले की तुम्हाला ट्रेंड भेटायला सुरुवात होते. मग दुपारी तुम्हाला समजवताना मी थोडंसं गडबडीमध्ये पटकन मला वाटलं की ट्रेंड चेंज होतोय, कारण एक मोठी कॅन्डल तिथे पटकन बनली होती. त्या मोठ्या कॅन्डलला ब्रेक क्रॉस ओव्हर झाला होता म्हणून तिथे बाय करता गेलो, पण माझ्या डोक्यामध्ये नाही आलं की आपण ट्रेंडच्या अपोजिट चाललो, म्हणून तिथे पटकन तो वरती गेला, 1-2 रुपये खेळला आणि तिथून परत क्रॅश आला सरळ सरळ त्याच्यामध्ये. तर असं होतं, ट्रेंडच्या आगीत नाही जायचं कधी आपल्याला. ओके, काय डाऊट अजून? काहीच डाऊट नाही, ठीक आहे. होमवर्क देतोय मग सगळ्यांना. आणि अं, सर सर ते FIP FIP लेवल लेवल शिकायचं शिकायचं बाकी बाकी आहे ना, आहे ना, पण नेक्स्ट नेक्स्ट लेक्चर लेक्चर मध्ये. फिब लेवल थोडा नंतर घेणार आपण. फिब लेवल खूप ॲडव्हान्स आहे, फिब लेवल आता नाही जमणार तुम्हाला. फिब हो, लेवलच्या हो. आधी तुम्हाला हे सगळे ह्या लेवल्स मार्क करणं इम्पॉर्टंट आहे त्यांना. या लेवल जेव्हा तुम्ही मार्क करायला सुरुवात करताल ना, तेव्हा तुम्हाला फिब लेवलचा इम्पॉर्टन्स कळेल. ओके, तेव्हा तुम्ही मग त्यावेळेस आपण फिब लेवल शिकणार आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आत्ता लगेच सगळ्या शिकून काय उपयोग नाही. म्हणजे खूप जास्त अभ्यास एकत्रच केला तर प्रॅक्टिसवर त्याचा परिणाम होतो. म्हणून बेसिक शिकून पर्यंत प्रॅक्टिस करायची आणि मग त्या बेसिक मधून तुम्ही थोडंसं फंडामेंटली स्ट्रॉंग झाले की मग आपण ऍडव्हान्स कडे जाणार. समजलं? तर मी होमवर्क देतोय. परवा दिवशी आपण जॉईन व्हायच्या अगोदर 10 स्टॉक्स मध्ये सपोर्ट लेवल मार्क करायचे, रेजिस्टन्स लेवल मार्क करायचे. ओके, 10 फोटोज पाहिजेत मला. त्या 10 फोटोमध्ये सपोर्ट लेवल आणि रेजिस्टन्स लेवल मार्क झाले पाहिजेत. आता तुम्ही मला सपोर्ट लेवल रेजिस्टन्सचे फक्त 10 फोटो पाठवू शकता का? जी सपोर्ट लेवल आहे तीच कधीतरी रेजिस्टन्स लेवल पण असते. फॉर एक्झाम्पल इथे बघा, ही पहिल्यांदा रेजिस्टन्स लेवल होती, मग ही सपोर्ट लेवल झाली, बरोबर? तरी सपोर्ट लेवल रेजिस्टन्सचे तुम्ही मला फक्त 10 फोटो पाठवू शकता. ओके, हे 10 फोटो पाहिजेत मला सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल मार्क केलेले. त्यानंतर ना जे ट्रेंड लाईन ज्या मारल्यात ना आपण, याला आपण काय म्हणतो, मी 2 ट्रेंड सांगितले. हा झाला डाऊन ट्रेंड, बरोबर? मला 10 स्टॉक्स असे पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही डाऊन ट्रेंड मार्क केलेला आहे. 10 स्टॉक्स मध्ये मला डाऊन ट्रेंड मार्क करून पाहिजे. ओके, आणि 10 स्टॉक्स मध्ये मला अप ट्रेंड मार्क करून पाहिजे. हा झाला अप ट्रेंड. 10 स्टॉक्स मध्ये मला अप ट्रेंड मार्क करून पाहिजे. तुम्ही परवा दिवशी सेशन जॉईन करायच्या अगोदर मला 30 फोटो शेअर करणार. त्या 30 फोटोमध्ये पहिल्या 10 फोटोमध्ये 10 वेगळे वेगळे स्टॉक्स असणार. त्या वेगळ्या वेगळ्या स्टॉक्समध्ये तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल मार्क केलेले असतील. सपोर्ट लेवल रेजिस्टन्स लेवल 2 असतील, 4 असतील, 15 असतील, 20 असतील, डझंट मॅटर.
सपोर्ट लेवल मला मार्क करून पाहिजेत. एका इमेजमध्ये 3-4 सपोर्ट लेवल असतील तरी चालतील, 3-4 रेजिस्टन्स लेवल असतील तरी चालतील. 10 फोटोमध्ये सपोर्ट लेवल रेजिस्टन्स असतील, सॉरी सपोर्ट लेवल आणि रेजिस्टन्स लेवल असतील. पुढच्या 10 फोटोमध्ये अप ट्रेंड असेल, पुढच्या 10 फोटोमध्ये अप ट्रेंड असेल. ओके, नंतरच्या 10 फोटोमध्ये डाऊन ट्रेंड असेल. एनी डाऊट? तुम्ही आता 1 मिनिटापूर्वी दाखवलेली ती दाखवा ना लाईन, सपोर्ट आणि रेसिस्टन्स एकच लाईन असलेली. आता 1 हो मिनिटापूर्वी हो, मी दाखवा. परत दाखवते बघा एकदा. स्क्रीन पूर्ण दिसतीये? हे पहा, इथे प्राइस रिव्हर्स गेली होती ह्या प्राइसला, ह्या लाईनला टच करून. ह्या लाईनवर लक्ष द्या माझ्या, या लाईनवर लक्ष द्या. ओके, इथे प्राइस टच करून खाली गेली आहे, परत इथे टच करून खाली गेली आहे, इथे टच करून परत एकदा खाली जायचा प्रयत्न झाला. ओके, ही माझी रेजिस्टन्स लाईन होती, राईट? हो हो. ओके, आता इथे रेजिस्टन्स लाईन ब्रेक झाली मॅडम, इथे रेजिस्टन्स लाईन ब्रेक झाली बघा. आणि व्हॉल्यूम बघा ब्रेक करायचा, व्हॉल्यूम किती मोठा होता. ही कॅन्डल बघा, मोठा आहे. हो. मोठा व्हॉल्यूम आहे ना खूप. कॅन्डलची साईज किती मोठी आहे आणि पूर्णच्या पूर्ण माराबुजो कॅन्डल आहे. कॅन्डलला वीकच नाहीये. मी एकदम हे करतोय, झूम करतोय, तुम्ही बघा त्या कॅन्डलला वीकच नाहीये मॅम. कॅन्डलला वीकच नाहीये, दिसतंय झूम केलेलं आहे मी पूर्णपणे. हो. त्या कॅन्डलला वीकच नाहीये. मग एवढ्या हाय व्हॉल्यूमने जेव्हा ती कॅन्डल ती लेवल ब्रेक झाली माझी रेजिस्टन्स, मग ती पुढे जाऊन काय झाली, सपोर्ट लेवल झाली ती. आता हे बघा, इथे एकदा ब्रेक केला, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेऊन परत मार्केट तेजीने वर निघून गेलं. इथे पण बघा पुढे, इथे पण 1, 2 बरोबर 3 वेळा सपोर्ट घेतलाय. 1, 2 आणि 3. मी माझं ऑब्झर्वेशन काय सांगितलं होतं 2-3 वर्षातलं, 3 पेक्षा जास्त सपोर्ट नाही घेत. 3दा घेतलं की संपला, चौथ्यांदा तोडून टाकतो, चौथ्यांदा तोडून सरळ खाली निघून गेला. ही एकच लाईन तुमची सपोर्ट पण झाली आणि रेजिस्टन्स पण होती. हो. कळलं? हो. अजून काही नाही. प्रश्न आले पाहिजेत ऍक्च्युली जास्त, माहिती का. मी आपल्या ऑफलाईन सेशन मध्ये खूप प्रश्न येतात, मला भयंकर प्रश्न येतात. म्हणजे आपलं हे सेशन जे 1.5 तासामध्ये संपतंय ना, ते आम्ही तिथे 1 तासामध्ये संपवलं होतं. त्यानंतरचे 1.5 तास आम्ही फक्त क्वेश्चन घेत बसलो होतो, की मग याच्यामध्ये असं काय, त्याच्यामध्ये तसं काय. तर तुमच्याकडे प्रश्न येत नाहीयेत. प्रश्न आले पाहिजेत. प्रश्न तयार नाही झाले तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल काम करताना. मी समजू शकतो हे पण, की ऑनलाईन थोडंसं डिफिकल्ट जातं सगळं समजून घ्यायला, बट तरी प्रश्न आले पाहिजेत. आता इथे सगळेच माझ्या ओळखीचे आहेत, प्रश्न आले पाहिजेत माझ्याकडे. काय डाऊट आहे विना मॅम? मोनिका मॅडम काय डाऊट आहे का? मोनिका मॅडमांनी तर आज अनम्यूटच नाही केलेलं. विना मॅम काय डाऊट आहे का? सर प्रॅक्टिस झाल्यावर होईल समजेल. पण प्रॅक्टिस करायला वेळ घालवू नका मॅडम. हम्म. प्रॅक्टिस आपली डेली पाहिजे. तुम्ही डेली ट्रेड करताय ना, तुम्हाला खरं सांगू का, 1 तास प्रॅक्टिस खूप झाली तुम्हाला काम करायला. सकाळी किंवा दुपारी तुम्ही कुठल्या पण वेळेमध्ये बसून 2-4 स्टॉक जरी तुम्ही फाइंड आउट करून त्याच्यावर ट्रेड केलं ना, हे लाईन मारण्यासाठी आणि हे करण्यासाठी, आणि तुम्ही महिनाभर जरी प्रॅक्टिस केली ना, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला आपोआप कळून जाईल की आता आपण ट्रेडर झालो. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. मी शेवटची जी स्लाइड घेतलेली आहे माझी सेशनची, ती स्लाइड पण तुम्ही बघा. प्रॅक्टिस पुट्स ब्रेन इन युअर मसल. त्याशिवाय काही शक्यच नाही. त्याशिवाय काय, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचा मेंदू, तुमचा मसल तेवढा स्ट्रॉंग होणार आहे ब्रेन मधला. बट सर ते व्हर्च्युअल ट्रेनर मध्ये त्याच्यामध्ये ग्राफ वगैरे नाही येत ना. त्याच्यामध्ये ग्राफ नाही येते मॅडम. हेच कन्फ्युजन आज वीणा मॅडमांना पण होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ नाही बघायचे. त्याच्यामध्ये काय करायचे, त्याच्यामध्ये फक्त बाय सेल ऑर्डर टाकायच्या. आणि ग्राफ ओपन करण्यासाठी ही जी साईट मी यूज करतो ना, ट्रेडिंग व्यू, मी एकदा तुम्हाला हवं तर साईट परत दाखवतोय.
ट्रेडिंग व्यू तुम्हाला गुगल करायचंय. tradingview.com पहिली वेबसाईट ओपन होते. इथे चार्ट एक बटन आहे, चार्ट. ओके, या चार्ट वरती क्लिक करायचं. आणि क्लिक करून लॉग इन पण करायचं त्याच्यामध्ये. आता मी इथं ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे माझं. नाही, लॉग इन नाहीये माझं, पण साइन इन केलं, गुगलने लॉग इन करून टाकलं. ओके, आता लॉग इन केल्यानंतर ना तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तुमची वेबसाईट ओपन होईल, ही जेव्हा तुमचा चार्ट तुमच्याकडे ओपन होईल तेव्हा असंच काहीतरी दिसणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, मुव्हिंग ॲव्हरेज लावून घ्यायचे, बरोबर. मुव्हिंग ॲव्हरेज लावण्यासाठी काय करणार, इंडिकेटर्सकडे जाणार, इंडिकेटर्सवरती क्लिक करणार, EMA सिलेक्ट करणार किंवा मुव्हिंग ॲव्हरेज टाईप करणार आहे, मुव्हिंग ॲव्हरेज. आणि इथे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आलाय बघा, मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. हा एक्सपोनेन्शियल तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हा दोनदा सिलेक्ट करायचा आहे, कारण तुम्ही दोन लावताय ना त्याच्यामध्ये. दोन वेळा मी सिलेक्ट केला, आले दोन इथे. या दोन मध्ये पहिला 9चाच आहे आपला आणि दुसरा आपल्याला करायचा आहे 21चा. त्या सेटिंग वरती क्लिक करायचं, इथं ही विंडो ओपन होईल. लेंथला करायचं आहे 21. स्टाईल आता येलो कलर आहे, त्याला रेड कलर करायचा. दॅट्स इट, झाली तुमची सेटिंग. आता हा गोल्डचा चार्ट ओपन आहे, तुम्हाला दुसरा कुठला चार्ट ओपन करायचा आहे. तुम्ही काय करणार, गोल्ड वरती क्लिक केलं. इथे बघा मी इथे क्लिक करतोय गोल्ड वरती, मी इथे गोल्ड वरती क्लिक करतोय, लक्ष द्या. इथे गोल्ड वर क्लिक करतोय मी, वेबसाईट मध्ये ऍड्रेस बारवर क्लिक नाही करत आहे, मी गोल्ड वरती क्लिक करतोय. गोल्ड वर क्लिक केलं की सिम्बॉल सर्च येतो, तिथे क्लिक करायचं. मग इथं आपल्याला पाहिजे ती कंपनीचं नाव टाकायचं. मी टाकलं रिलायन्स, रिलायन्स इंडस्ट्री झालं, खाली सिलेक्ट केलं, रिलायन्सचा चार्ट ओपन झाला समोर माझ्या. मग आता इथे मी गोल्ड वरती लावले होते हे इंडिकेटर, आणि ते रिलायन्स वरती पण आले. जर तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये, ट्रेडिंगच्या ऍप्लिकेशन मध्ये, आपल्या डेमो ऍप्लिकेशन मध्ये, व्हर्च्युअल ट्रेडिंगच्या ऍप्लिकेशन मध्ये चार्ट ओपन केला ना, तर तुमचे हे सेटिंग सेव्ह नाही होणार तिथे. तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन सेटिंग करावे लागतील. म्हणून तुम्ही काय करायचं, कम्प्युटरवरती काम करायला बसायचं, कम्प्युटरवरती या साईडमध्ये लॉग इन करायचं आणि पहिल्यांदा तुमचं हे सगळं इंडिकेटर सेट करून घ्यायचे. आणि इंडिकेटर सेट करून झाले की मग वेगवेगळे कंपनीचे स्टॉक्स ओपन करत जायचे. ओके, इथे वॉचलिस्ट तुम्हाला दिसेल. आता ही माझी क्रिप्टोची वॉचलिस्ट आहे, मी सगळी डिलीट करतोय मला तुमच्या समोर पहिल्यांदा दाखवण्यासाठी एकदा. तुम्हाला वॉचलिस्ट मध्ये एखादा नवीन शेअर ऍड करायचा आहे तर इथे प्लस लाईन वरती क्लिक करायचं. रिलायन्स ऍड करायचं, त्यामध्ये आपला सॉरी दुसरा काहीतरी ऍड करू. आता टाटा पॉवर गेस, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आला, NSE पुढे क्लिक केलं, झाला टाटा पॉवर इथे ऍड. इथे बघा खाली टाटा पॉवर ऍड झाला, इथे टाटा पॉवर ऍड झाला. टाटा पॉवर वरती क्लिक केलं की टाटा पॉवरचा चार्ट ओपन होईल. त्या चार्टमध्ये पण जे मुव्हिंग ॲव्हरेज लावले ते जागेवरती परत येतील. ओके, मग आता तुम्हाला इथे सपोर्ट रेजिस्टन्स लाईन मारायचे. त्यासाठी काय करणार, इथे लाईनचं ट्रेंड लाईनचं सिलेक्शन येतं, त्याच्या पुढे एक छोटासा बाण तयार झाला बघा, त्या बाणावरती मी क्लिक केलं आणि हॉरिझॉन्टल लाईनकडे गेलो. हॉरिझॉन्टल लाईनवर टच केलं आणि जिथे मला लाईन मारायची आहे त्या कॅन्डलच्या वर जायचं आणि तिथे क्लिक करायचं. डन. त्याचा रंग बदलायचा असेल तर पेन्सिलवरती क्लिक करायचं, वरच्या इथे पेन्सिल येते आणि त्याचा रंग बदलला. ओके, दुसरी लाईन मारायची आहे, परत लाईनवर जायचं, लाईन सिलेक्ट करायची, पेंट सारखं ॲप्लिकेशन आहे, खाली सिलेक्ट केली लाईन, झाला बॉक्स. वरचा सपोर्ट, वरचा रेजिस्टन्स आहे, खालचा सपोर्ट. डन.
थोडंसं अजून ॲक्युरेट करत असेल तर मी हिला इथे घेऊन येऊ. डन. 1 आणि 2 लाईन मिळाल्या मला सपोर्ट रेजिस्टन्सच्या. सपोर्ट लेवल आणि रेजिस्टन्स लेवल मार्क करताना एकपेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी दोन टच पॉईंट तुमचे पाहिजेत. एका टच पॉईंटला तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स तेवढं स्ट्रॉंग नाही म्हणू शकत. ओके. आता आपल्याला तिरपी ट्रेंड लाईन मारायची आहे, तर ह्या सिलेक्शनमध्ये यायचं. ट्रेंड लाईन लिहिले बघा वरती, ट्रेंड लाईन पकडायची, पर्टिक्युलर कुठलं तरी एका लेवलला मार्क करायचं, तिथून तुम्ही तिला किती पण डिग्रीला फिरवू शकता वर खाली. इथे मारून टाकली. दुसरी ट्रेंड लाईन खालची माकडा मारायची आहे, इथे पकडली, मारून टाकली. असं हे काम करायचं. काय डाऊट अजून? आणि मग इथे तुम्हाला आता समजा तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेजने इथे क्रॉस दिला, तर तुम्ही इथे हा क्रॉस झालाय म्हणून पटकन तुमच्या ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये ओपन करणं, ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये टाटा पॉवर टाकणार आणि बाय, जागेवरती पटकन बाय. ओके. ती प्राइस काय ते बघत बसू नका, कारण ती प्रॅक्टिस आहे. तर नंतर ते तुम्ही जेव्हा ओरिजिनल ट्रेडिंगमध्ये हात टाकणार रिअल मनी सोबत, तेव्हा तुम्हाला समजून जाईल ते कुठल्या प्राइसला बाय करायचे, काय करायचे, किंवा आपण त्याचं ट्रेनिंग पण घेऊ एकदा परत. येस, काही क्वेश्चन अजून? प्लीज अनम्यूट करा. काही क्वेश्चन आहे का विचारा. वीना मॅम, मोनिका मॅम, सरिता मॅम, काही क्वेश्चन? नाही. ओके. होमवर्क काय आला सगळ्यांना? 10 सपोर्ट लेवल अँड रेजिस्टन्स लेवल, 10 अप ट्रेंड आणि 10 डाऊन ट्रेंड. डन. ओके. ओके, चलो गुड नाईट. काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. हो. चला बाय बाय.